नमस्कार, मी भाग्यश्री महेश सोनवणे, महिला बाल कल्याण सभापती। आजचा जो संध्याकाळचा नगरपालिकेचा कार्यक्रम आहे 5 वाजेचा, तो नगर परिषदेमध्ये न घेता आम्ही तिरंगा सर्कल येथे ठेवण्यात आलेला आहे। तो आज संध्याकाळी 5 वाजता नगर परिषदला जो प्रोग्राम घेतला जाणार होता, तो महायुतीच्या सोबत घेऊन तिरंगा सर्कलला होणार आहे। तर गावातल्या सगळ्या मायबाप जनतेला असा विनंती आहे की सगळ्यांनी संध्याकाळी 5 वाजता तिथं हजर राहून, ज्या महिलांनी तिथं स्टॉल लावलेले आहे त्यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांची जास्तीत जास्त प्रमाणात पैशांची कमाई कशी होईल, त्यांचं स्टॉलवरचं सामान कसं विकलं जाईल, या संदर्भात सर्वांनी तिथे येऊन सर्वांना, सगळ्या आपल्या महिलांना प्रोत्साहन करायचं आहे। मला काल संध्याकाळी मिळाला पत्रिका मग तुम्ही आज निर्णय घेतला या संदर्भात? रात्री 8 वाजेला मिळाला मला पत्रिका। म्हणजे कार्यक्रमाच्या 1 दिवस अगोदर पत्रिका मिळाली आहे तुम्हाला? हो, 1 दिवस अगोदर। तुमची काही महिलांची बैठक झाली होती का नगर परिषदेमध्ये या संदर्भात? आम्हाला कोणत्याही म्हणजे तुम्हाला एकंदरीत अंधारात ठेवण्यात आलं का, असं म्हणायचं तुम्हाला? हो, एकंदरीत आम्हाला अंधारात ठेवण्यात आलं। जय महाराष्ट्र। महिला दिनानिमित्त आम्ही जे स्टॉल लावण्याचा कार्यक्रम केलेला आहे तो नगरपालिकेत न करता आम्ही तिरंगा सर्कलवर करायचं ठरवलं आहे। याचं कारण असं आहे की आमचे जे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील त्यांचं पत्रिकेत नाव नाही आहे। रक्षाताई खडसे, संजूभाऊ सावकारे, रजनीताई सावकारे, चंदूभाऊ पाटील, हे जे प्रोटोकॉल प्रमाणे पत्रिकेत कोणतंही नाव नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्व नगरसेविका 14 नगरसेविका गावच्या सर्वांनी ह्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे।